नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरलेले असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतोय. दरम्यान प्रशासनाकडून मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. तहसील कार्यालयात एकूण 11 टेबलांवर मतमोजणी होणार असून सकाळी 10 वाजता प्रक्रिया सुरू होईल. काही वेळातच निकालाचा पहिला कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मिटकर यांनी दिली आहे. वाई पालिकेसाठी दिनांक 2 डिसेंबर रोजी सुमारे 73% मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर नगराध्यक्षासह 22 नगरसेवकांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी राजकीय चर्चांना उधाण आलेले असून सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत, परंतु त्यामुळे महसूल विभागासह पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रावर 11 टेबलांची व्यवस्था करण्यात आलेली असून 11 क्रमांकाच्या केंद्रावर 4 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. उर्वरित 10 केंद्रांवर प्रत्येकी 3 फेऱ्यात मोजणी केली जाणार आहे आणि या कामासाठी सुमारे 75 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने वाई पोलीस ठाण्याचे 30 पोलीस कर्मचारी आणि 67 होमगार्ड तैनात ठेवण्यात येणार असून परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली आहे. निकाल प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत नजर ठेवली जाणार आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवखरे यांचा रिपोर्ट.